ए राहुल, आज धुरंडा आहे पण आपण रंगच नाही आणेल. चला ना मग लगेच रंग घेऊन येऊ आणि मस्त धुरुंडा खेळू. पण माझ्याकडे पैसे नाहीये रंग आणायला. माझ्याकडे नका पाहू, माझ्याजवळ जयार खायला पैसे नाहीये. अरे भिकाऱ्या, मला माहित होतं तुमच्या जवळ पैसे नाहीये म्हणून मी माझ्या बापाच्या खिशातून पैसे चोरून आणले. वा, एक नंबर काम केलं भावा तो. चला मग रंग आणू. बोला पोट्या हो, काय पाहिजे? दारू. अरे बेवड्या, तुला हे दारूचा ठेका दिसतो का? हे रंगाचं दुकान आहे, इथं फक्त रंग भेटते. अहो आग लावे, तुम्हाला मालूम आहे ना इथं रंग भेटते. मग कशाला विचारू राहिले काय पाहिजे? ओ एकदम खतरनाक खतरनाक रंग दाखवा. हो पा, एकदम साधा रंग आहे, तोंडाला काही परिणाम करणार नाही. तोंड धुतल्या धुतल्या रंग निघून जाईल. ओ आग लावे, हे पोरीचे रंग नका दाखवा मला. एकदम खतरनाक रंग दाखवा. डायरेक्ट तोंडावरचा रंग 10 वर्ष निघला नाही पाहिजे. हो पा, मग सिल्वर कलर. यांना काळे सावळे बुरके लोक एकदम स्टीलच्या भांड्यावानी चमकते. 5 दिवस ह्यो रंग कसाच जात नाही. याचं एक पॅकेट पॅक करा आणि याच्या बिब्यापेक्षा खतरनाक रंग दाखवा. ह्यो पा मग काचकुर्या रंग. ह्यो रंग दुसऱ्याच्या अंगावर फेका, मग पा कसा 8 दिवस खाजवत बसतो त्यो वानेरावानी. अहो दवाखान्यात गेल्याशिवाय खाजू थांबतच नाही या रंगाची. ह्यो बी पॅक करा आणि याच्या बिब्यापेक्षा खतरनाक रंग दाखवा. त्याच्यापेक्षा खतरनाक हे पा मग गंधे अंडे. हे गंधे अंडे तुम्ही पुढच्याच्या डोक्यात फोडा, मग पा त्याच्या डोक्यातून किती घाण वास येतो. त्याला टकली करूच तर त्याच्या डोक्यातला वास जातच नाही. वा, हे तर एकदम भारी आहे. हे बी 100 अंडे पॅक करा आणि याच्या बिब्यापेक्षा लय लय डेंजर खतरनाक रंग दाखवा. एक रंग आहे जो ह्या सगळ्या रंगाचा बाप आहे. कोणता आहे दाखवा. ह्यो पा बेंदाडी रंग. ही बेंदाडी एकदम घाण आळ्या वैर नालीतून जमा करून आणले. ह्यो रंग दुसऱ्याला लावताना मास्कचा वापर करा, कारण की याचा वास घेतल्यावर मराचे चान्सेस जादा आहे. ही बेंदाडी ज्याच्या बी अंगावर टाकसान तो माणूस 6 महिने कोमातून बाहेर येणार नाही, ही मै गॅरंटी आहे. हो आग लावे, ही बेंदाडी 100 किलो पॅक करा. काकू, उलडा फुक्या कुठे आहे? काऊन काय काम आहे त्याच्याशी? धुरोंडा खेळायचा आहे. तो तुमच्या वाणी रिकाम चोट नाहीये. चालले धुरोंडा खेळाले काचकुरे अंडे घेऊन. मोक्का रावले दी. तुम्हाला कसं माहित झालं पण आमच्याकडे काचकुऱ्या आणि बेंदाडी म्हणून? हं? आता बेंदाडी बी आणली का या वर्षी? पुढच्या वर्षी गू घेऊन या सांग गावातल्या लोकांचा. चुकणार तू खेकडे? ए काकू, आम्हाला धुरोंडा नाही खेळायचा, अभ्यास करायचा आहे उलड्या फुक्या संग. आज दिवस पश्चिमेकडून निघला का? अरे तुम्ही पेपराच्या दिवशी अभ्यास करत नाही, मग आज धुरोंड्याच्या दिवशी कस काय अभ्यास करायचा आहे तुम्हाला? मी पागल दिसते का तुम्हाला? हा, 50%. चुकणार तू, नाही ते पुढचे 2 दातच पाणी नका बुक्की. तो पार उलटा फुकल्या धरात याला. ए मोक्का राव, सोडा माया पोराला. जीव घेता का त्याचा? पॅन्टीत काचकुऱ्या टाक त्याच्या. टाकल्या. डुंगाला खाजू येऊ राहिली. ए झाकण झुल्या, डोक्यात अंडे फोड त्याच्या. माया डोक्यावरचे केस गळण रे. अरे टाकल्या, तुला केस तरी का नाटक करू राहिला? तोंडाला वंगण लाव रे त्याच्या. मिशन सक्सेसफुल. सोडा रे मोक्का राव माया पोराला, मी ते काय एकाला फड्या खाली सांगते. मी बदला घेईन, एका एकाचा घरात घुसून बदला घेईन. बदला म्हणजे आधी बादली भरून पाणी घे डोक्यावर. ए मोकार मोकाचे हो, काय करू राहिले? धुरोंडा खेळू राहिलो. तिकडे खेळा मग. पोरो म्हाताऱ्यावर अटॅक. अरे तुमचे एवढा आहे का मी? मला कशाला रंग लावून राहिले? बाबाच्या चड्डीत अंड फोड रे. काय टाकलं रे माया चड्डीत? म्हाताऱ्याचे वंगण दात घास रे. अरे मला सोडा रे, नाही तर मी एका एकाला घरी येऊन मारीन. म्हाताऱ्याच्या डोक्यात बेंदारी टाक रे. पळा रे आता. हराम खोरा हो, थांबा तुम्ही, एका एकाची वाटच लागतो. ए पोट्टे हो, काय करू राहिले? धुरोंड्याला फटाके फोड राहिलो. धुरोंड्याला फटाके कोण फोडतं? रंग खेळते. एवढी ताकद आहे ना, मग प्रश्न कशाला विचारू राहिले? अरे खेकड्या हो, पाणी नाश नका करू. ओ म्या साचीवर पाणी नाश करू राहिलो मी. तो पाणी कसं साचवलं? एका महिन्यापासून आंघोळी केली म्या, तेच पाणी आज वापरून राहिलो. अरे या रंग आहे ना, शरीरावर वाईट परिणाम होतो, केमिकल राहते त्याच्यामध्ये. को पिंगळे मामा, तुम्ही दिवसातून 3 टाइम दारू ढोसता, त्याला नाही होत का तुमच्या शरीरावर वाईट परिणाम? चांगलं सांगितलं की राग येतो तुम्हाला? ओ महाज्ञानी, तुम्ही तुमचं एक पुस्तक छापा आणि त्या पुस्तकाला रद्दीत विकून टाका. सुधारणार नाही रे तुम्ही.
आधी तुम्ही तुमचे लेकर सुधरवा, आम्ही मोकारच बरे. वाढून वाया गेले रे तुम्ही. तुम्ही काय तीर मारले? पोराओ अटॅक. अरे मोठ्या माणसाला रंग लावता असते का? बुरा न मानो होली है. एक झाकण झुल्या याच्यावर धुण्याचं पाणी आणि सांडपाणी टाकू. दुनियाचं पाणी सांडपाणी? अरे अशा पाण्यानं कधी होळी खेळत असते का? ह्यो राहुल पाटीलचा पॅटर्न आहे. नाही तर शेण टाकूया अशा डोक्यावर. तो बापानं शेणानं होळी खेळली होती का? माझ्या बापावर गेले का तुम्ही? आण रे ती बेंदाडी, टाकी अशा डोक्यावर. अरे कुठून आणली रे बापा इथली प्युअर बेंदाडी? पळा रे. आजचा दिवस जाऊ द्या, उद्या रॉकेटला बांधून आभाळातच पाठवून देतो तुम्हाला गडडीच्या. अरे मग बाप कुठून आला इथं? ए पोराओ काय करू राहिले? अरे काका तुमचा चष्मा घर राहिला वाटतं. आंधळानी झालो मी चष्मा लावलं, दिसतं मला सगळं. मग कशाला विचारता काय करू राहिले? दिसवाल का धुरोंडा खेळू राहिलो म्हणून? शिल्लक शहाणपणा नको करू, धरूनच आपटीन. काका माझ्याकडे काचकुऱ्याचा रंग आहे, शर्टातच टाकीन. धमक्या देऊ राहिला काय? टाकून तर पाय, मला आपटून तर पा. मग कशा शर्टात काचकुरे टाकतो आणि बेंदरीने दात घासतो तुमचे. आजच्या दिवस घ्या माज करून, उद्या दाखवतो तुम्हाला. मग उद्या वंगण तुमची मसाज करू. खरे रावल्या, रंग आणायला पैसे कुठून घेतले तो? तुमच्या खिशातून चोरले होते. चुकणारे झाकण झुल्या. ओ डाडी माझ्यापाशी होते पैसे. तो पैसे कुठून आले पैसे? बँका लुटली काय एखादी? माझ्या कामाचे होते ते पैसे. तो काय काम केलं? नागर आणला होता का? ओ काका तुमच्यासारख्या चिंगूस माणसाच्या खिशातून पैसे चोरणं हे बी तर एक कामच आहे ना. तू घरी ये, वळ यूज तर आणतो तुला. खरे झाकण झुल्या, तो दिमाग काम नाही करत करे. काम दिमाग थोडी करत असतो, हात करत असते काम. तो घरचे कसे सहन करते रे बापा तुला. बर ते जाऊ द्या, आता कोणाला घोसाळाच आहे? भेटणच एखादा बघ. याला घ्या रे. मला रंग लावला ना तर मी माझ्या बापालाच ना सांगेन मला रंग नका लावू. तुझ्या बापाला लाव सांगson सांग, मग आम्ही तुझ्या बापाला बी रंग लावू. लाव मग, मी त्याचा बाप. अरे काका आम्ही मजाक करतो तुझी मजाक. अरे लाव ना. लावला असता पण आमच्याकडचा रंग आताच झाला. लहान लहान पोरावर दादागिरी करता का? चाल रे. घ्या रे एकदा काकाल बी. बेंदारी लाव रे काकाच्या तोंडाला. तू अंड फोड ना काकाच्या डोक्यात. माझ्या संग लहान पोरगे म्हणून फायदा उचलू राहिले का? बुरा न मानो होली आहे, पळा रे. राम खोरा हो, एक एक या ना, मग दाखवतो. आला का सगळं गाव बोंगाळून? ए मॉम बोंगाळा नव्हतो गेलो मी, धुरंडा खेळायला गेलतो. पुऱ्या गावाला तुलाच रंग घोसाळला का? नाही म्या बी लावलं लोकायला. आता उद्या पाय ना आपल्या घरी लोक कसे भांडणं घेऊन येते. अरे हिजाड्या कपडे तर जुने घालून जायचे असते. मग हे का नवे आहे का? मग नुसते 3 वर्ष तर झाले घेऊन. मग कोणते कपडे घालून जायचे असते म्या? लहानपणीचे बाळाती नेसून जायचे असते का? अरे खेकड्या, ते शाळाचे जुने कपडे घालून जायचे असते ना. अव ती जुनी शाळाची या कुडप्यान मधातून फाटेले परकोर व्हायली तिचा. काय होतं मग एवढा मोठा झाला का तू? म्हणजे आधी स्टँडर्ड पॅन्ट फाटेले, वरून पॅन्ट बी फाटेल घालून जाऊ का? रंग लावल्याने काही दिसत नाही कुठं फाटेल आणि कुठं उधळेल. तर एकच तर डरेशे मला सगळ्या व्हिडिओ मध्ये व्यवस्था घालून येतो. तू तो बाप सारखाचे. आता मी काय केलं? हात खाली आ, माझ्या पुढे हात नाही करायचा, नाही तोडूनच टाकीन. म्या काय केलं? या काट्याला पैसे कशाला दिले रंग आणायला? म्यानच दिल त्याला, त्याला चोरून घेतले होते. वा, आता तू चोऱ्या बी करायला लागला का? ए मॉम, फक्त रंग आणण्यासाठी घेतले होते. आज रंग आणण्यासाठी घेतले होते, उद्या दारू पिण्यासाठी घेसोन. ए मॉम, मी दारू नाही पित, सिगरेट पितो फक्त, म्हणजे काहीच नाही पित. आता तो कपडे तूच धुई आणि स्वयंपाक बी तूच कर. अव तुमच्या दोघांच्या भांडणात मला कोण उपाशीत होती? तुमचं बी पोर आहे, भोगा मग आता तुम्ही बी. करे पिस्तुल्या, त्यामुळे मला उपाशी राहणं पडलं ना. काही होत नाही, एक दिवस उपाशी राह.